मुंबईतील सीएसएमटी स्थानकामधून एक मोठी बातमी समोर येते। सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर एक मोठी खळबळ उडाली आहे। स्टेशनच्या बाहेर बस डेपोच्या जवळ लाल रंगाची एक संशयित बॅग सापडली आहे, ज्यामुळे पोलिसांना त्वरित गस्त, सुरक्षा घेरा आणि बम निरोधक पथक घटनास्थळी बोलावलं आहे। सीएसएमटी स्थानकाबाहेर कठड्याजवळ लाल रंगातील बॅग बराच काळ उभी होती। अनेक लोकांनी तिच्यावर संशय देखील व्यक्त केला। पोलिसांनी तात्काळ परिसर हलवलाय आणि नागरिकांना त्या झोनपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय। घटनास्थळी बॉम्ब शोधनाशक पथक देखील दाखल झाले आणि बॅगेची तपासणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सीएसएमटी जवळ बस आणि इतर सार्वजनिक वाहतुकीवर तात्पुरती निर्बंध घालण्यात आले आहेत। स्टेशन परिसरात नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय, कारण ही घटना ज्या ठिकाणी घडली आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवासी असतात। पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांत राहण्याचं आणि कोणतीही संशयित वस्तू आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवण्याचं देखील आवाहन केलंय। मात्र या बॅगेच्या आत काय आहे हे बॉम्ब शोधक पथक आणि तांत्रिक तज्ज्ञ शोधण्याचा प्रयत्न करतायत। शोध पडताळणीसाठी सीएसएमटी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत। रेल्वे स्थानक आणि प्रशासन, पोलीस यांच्यामध्ये समन्वय वाढवण्यात आलाय आणि पुढील सूचना मिळेपर्यंत प्रसारमाध्यमांनी आणि गैरप्रवासींनी समोरच्या भागात गर्दी टाळावी ही देखील विनंती करण्यात आली आहे। या घटनेने मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा या विषयावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। जर बॅगेतील वस्तू धोकादायक असल्याचं आढळलं तर स्थानक परिसरातील अनेक प्रवासी आणि स्थानिकांसाठी ही घटना अतिशय गंभीर ठरू शकते। पोलीस याचा तपास घेत आहेत। पोलिसांचा तपास आता चालू आहे। याची पुढील माहिती लवकर